आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात मोठं धरणे आंदोलन पाहायला मिळालं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा अशी जोरदार मागणी केली. त्याचबरोबर जातनिहाय जनगणना करून इम्पिरिकल डेटा सार्वजनिक करावा, संविधानानुसार आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसंच भूमिहीनांना जमिनींचे फेरवाटप करण्यात यावे अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. अनुसूचित जातींच्या आरक्षणात फूट पाडणारा कोणताही निर्णय मान्य नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं. तसंच निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल स्वीकारू नये आणि समिती तात्काळ बरखास्त करावी अशीही मागणी करण्यात आली. बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही आंदोलनादरम्यान करण्यात आली. उपवर्गीकरण रद्द करा, संविधानाचा मान ठेवा आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू, सामाजिक न्याय कायम ठेवू अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिंधुदुर्गमध्ये हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जय भीम. मी महेश परळकर, संविधानिक हितकारणी सिंधुदुर्गचा जिल्हाध्यक्ष. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम चर्मकार उन्नती मंडळ आणि संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र सरकारने जे उपवर्गीकरण, आरक्षणाचे उपवर्गीकरण हा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधातली पहिली प्रतिक्रिया म्हणून आज एक धरणे आंदोलन आम्ही घेत आहोत. पहिलं समजून घेतलं पाहिजे की आरक्षण हे प्रवर्गाला दिलेलं आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेलं आरक्षण, ज्यामध्ये केंद्राच्या अनुसूचित यादीमध्ये जवळपास 59 जाती आहेत आणि या 59 जातीपैकी काही एका दुसऱ्या जातीची एक मागणी होती. ज्या मागणीच्या आधारे सुप्रीम कोर्टामध्ये 1 ऑगस्ट 2024 रोजी जो आदेश आला, त्या आदेशानुसार सरकारना कोणत्याही पद्धतीचं बंधन नसताना, ऐच्छिक स्वरूपाचं असताना महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा घाट घातलेला दिसतोय. आणि ह्या विरोधात यासाठी आम्ही एकवटलेलो आहोत, कारण आतापर्यंत जे आरक्षण होतं, आरक्षण धोरण जे होतं ते प्रवर्गासाठी होतं आणि ते ज्यावेळी जातीमध्ये विभागलं जाईल त्यावेळी निश्चितपणे या जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे त्याची टक्केवारी जी आहे ती कमी होणार आहे. दुसरी गोष्ट, आतापर्यंत अनुसूचित प्रवर्ग म्हणून एकसंघ असलेला जो हा समुदाय आहे तो नजीकच्या काळामध्ये जातीमध्ये विभागला जाईल, जातीची अस्मिता वाढायला लागेल आणि जर यदा कदाचित सत्सद बुद्धीने, न्यायिक पद्धतीने जर हे उपवर्गीकरण सरकारने केलं तरीही काही जाती अशा राहतील की ज्या आज सरकारच्या भाषेतच सांगायचं तर अविकसित जाती आहेत, त्या अविकसित जाती ह्या पुन्हा एकदा बॅकफूटवर जातील. आणि यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो नेहमीच अधोरेखित केला पाहिजे असं मला वाटतं. तो म्हणजे जेव्हा काही लोकांना हे जातीमध्ये त्यांचं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती झाली अशा आधारे त्यांना डावललं जाईल, त्यावेळी जे लोक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांनासुद्धा डावललं जाईल आणि पर्यायाने संपूर्ण आरक्षण हे अस्तित्वातच राहणार नाही याची भीती ही या निमित्ताने, ह्या उपवर्गीकरणाच्या घाटाच्या निमित्ताने तयार झालेली आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली प्रतिक्रिया एक दिवसीय धरणे आंदोलन करून आम्ही देत आहोत. आणि ह्या उपवर्गीकरणाला या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हा जोरकसपणे विरोध राहील. आणि त्यासाठी होऊ घातलेला 30 तारीखचा जो मोर्चा आहे, आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला साथ देत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून सुद्धा संविधानिक हितकारणी महासंघ असेल, चर्मकार उन्नती मंडळ असेल आणि आत्ता यामध्ये आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या संघटनांच्या वतीने आम्ही सांगतो, एक मोठ्या संख्येने या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सुद्धा आम्ही 30 तारीखला करू आणि निश्चितपणे ह्या आरक्षण उपवर्गीकरणाला आम्ही निश्चितपणे विरोध करू, प्राणपणाने विरोध करू.